तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। महाट्रान्सकोच्या जे डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट आल्या होत्या त्याची एक्झाम डेट आलेली आहे। कुठल्या कुठल्या एक्झाम होणार आहे, त्याची डेट काय आहे आणि किती शिफ्टमध्ये होणार आहे, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया। सगळ्यात पहिल्यांदा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल आणि मॅनेजरची फायनान्स अँड अकाउंट्समधली जी वेकेन्सी आली होती त्याची डेट ऑफ एक्झामिनेशन आहे 22 जुलैला। आज 16 जुलैला वेबसाईटवर ऑफिशियल नोटिफिकेशन अपलोड झालेलं आहे। आपल्याकडे ऑलमोस्ट 6 दिवसच फक्त आहेत, 5च दिवस आहे, 6व्या दिवशी आपला पेपर असेल। त्यानंतर शिफ्ट 1 मध्ये म्हणजे सकाळी 9 ते 11 मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलचा पेपर आहे आणि दुपारी 1 ते 3 मध्ये शिफ्ट 2 मध्ये मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्सचा पेपर आहे। त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल आणि DY सिव्हिलचा 23 तारखेला पेपर आहे, मॉर्निंग शिफ्ट आणि आफ्टरनून शिफ्ट, एक शिफ्टमध्येच पेपर होणार आहेत। त्यानंतर AGM फायनान्स अँड अकाउंट्स सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट ह्याच्या 24 तारखेला पेपर आहे, 2 शिफ्टमध्ये। डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स आणि UDCचा, ओके, LDCचा नाही आहे, UDCचा म्हणजे अप्पर डिव्हिजन क्लर्कचा जे इंटरनल नोटिफिकेशन आहे त्याचा 26 तारखेला पेपर होणार आहे। 25 तारखेला कुठलाही पेपर नाही आहे। तर मॉर्निंग 9 ते 11 आणि आफ्टरनून 1 ते 3 मध्ये, ओके। लास्ट टाइमला जी आपली ॲडव्हर्टाइजमेंट होती किंवा त्याच्या बाबतीत पोस्टपोनमेंट आली होती ज्याच्यासाठी जास्त मुलांनी सगळ्यात फॉर्म भरला असेल ते म्हणजे LDC क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्कचा फायनान्स अँड अकाउंट्सचा, त्याचं डेट पोस्टपोन झाली होती जो 6 जुलैला पेपर अनाऊन्स केला होता। AE सिव्हिलचा आणि LDCचा 6 जुलैला तो पोस्टपोन झाल्यानंतर त्या बाबतीत अजून काहीच अपडेट आलेले नाही आहे। ह्या दोनच सगळ्यात पहिल्यांदा अनाऊन्स झाले होते आणि ते पोस्टपोन झाले। तर रिमेनिंग जे कोणते पेपर होते त्या बाबतीत डेट कन्फर्म आलेले आहेत। जे काय ॲडमिट कार्ड वगैरे आहे ते तुम्हाला लिंक अपलोड झालेले आहे। ह्याच PDF मध्ये जर तुम्ही वेबसाईटवर गेलात तर त्याच PDF मध्ये खाली इथे लिंक आहे, ती लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन। लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन आणि रोल नंबर फिलअप करायचा आहे जो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मवर असेल किंवा तुम्हाला मेल पण आला असेल, आणि जो पासवर्ड आहे तो तुमचा डेट ऑफ बर्थ भरायचा आहे, ते पण DDMMYY या फॉर्मॅटमध्ये। म्हणजे सपोज जर आजचीच तारीख घेतली आपण 16 जुलै 2025 तर तो 16, त्यानंतर डॅश द्यायचे तुम्हाला 07-25 अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फिलअप करायचं आहे, DD-MM-YY या फॉर्मॅटमध्ये, ओके। ह्याच्यावरून तुम्ही ॲडमिट कार्ड आहे तर तुमचं डाउनलोड करू शकता। त्याच्या बाबतीत जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते इथे हँडआउटमध्ये दिलेले आहेत। पुढे जे काय आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे की तुमचा पेपर किती मार्काचा असणार आहे, तुम्हाला टायमिंग किती आहे। ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे। टोटल 130 प्रश्न 150 मार्कांसाठी आणि सगळ्यांनाच बायलिंग्वल पेपर असणार आहे, म्हणजेच क्वेश्चन्स तुमचे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतील। फक्त मराठीचा जो पेपर आहे तो फक्त मराठी सब्जेक्टमध्येच असेल, तो इंग्लिशमध्ये नसेल कन्वर्टेड। तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन्ही लँग्वेजचा ऑप्शन असेल। जर तुम्हाला इंग्लिशमधून नाही समजला तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्विच करण्याचा ऑप्शन तुम्हाला मिळतो। टोटल 120 मिनिटांसाठी पेपर आहे, म्हणजे 2 तासाचा पेपर आहे। ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता जाऊन, त्याची लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आणि टेस्टचं कशा टाईपचे क्वेश्चन्स वगैरे असतील, 4 ऑप्शन आहेत, 5 ऑप्शन आहेत, त्यांनी इथे दिलेलं आहे। टोटल 5 ऑप्शन असतील प्रत्येक क्वेश्चनसाठी। कुठले कशा प्रकारचे पेपर येऊ शकतात किंवा कुठल्या टाईपचे क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो ते इथे दिले। ज्यांनी कधी ऑनलाईन एक्झाम दिली नसेल त्यांच्यासाठी हे खूप बेनिफिशियल होतं। तर हाच एक अपडेट होता की नवीन एक्झाम डेट आलेली आहे आणि हे दोन्हीसाठी जो पेपर पॅटर्न आहे बायलिंग्वलमध्ये तो एक्झिक्युटिव्हसाठी सुद्धा आहे, म्हणजे सिव्हिलसाठी सुद्धा आहे आणि आपलं अकाउंट्स अँड फायनान्सचं आहे। दोन्हीमध्ये कुठल्याही पोस्टला असेल तरीसुद्धा दोन्ही लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि मराठी तुमचे क्वेश्चन्स आहेत ते अवेलेबल असतील, ठीक आहे। तर ही PDF वगैरे आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर तुम्हाला मिळेल किंवा डायरेक्टली तुम्ही वेबसाईटवर जरी गेलात तरी तुम्हाला तिकडे मिळून येईल। ॲडमिट कार्डची लिंक मी देतोच। आणि LDCचं आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिलच्या बाबतीत अजून काहीच अपडेट नाही आहे। तुम्ही जर वेबसाईटवर जाऊन चेक केला तर हे एकच नोटिफिकेशन सध्या तरी आलेलं आहे। जोपर्यंत नवीन कदाचित येऊन पण जाईल रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत येऊन सुद्धा जातील पुढच्या एक्झाम रिलेटेड। जर अपडेट आला तर मी त्या रिलेटेड व्हिडिओ बनवीनच, आणि जर काही दुसरा अपडेट आला तर टेलिग्रामवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत।